सध्या युद्धामध्ये खूप मोठी मूलभूत क्रांती होते आहे आणि ती कशामुळे होते आहे तर सहज उपलब्ध असलेल्या आणि वेगाने विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानामुळे. आज आपण याच विषयावर खोलात जाऊन बोलणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आपला पहिला भाग आहे किल झोन. आणि यात आपण बघणार आहोत की ड्रोन्सने फ्रंटलाईनची म्हणजे आघाडीची व्याख्याच कशी पूर्णपणे बदलून टाकली आहे. तर हे किल झोन आहे तरी काय? हे बघा, हे रणांगणाचं एक नवीन आणि तितकंच भयानक वास्तव आहे. म्हणजे साधारणपणे 10 मैल रुंदीचा एक असा पट्टा, जिथे जर कोणी पाऊल ठेवलं तर तो थेट ड्रोन ऑपरेटरच्या नजरेत येतो आणि मग त्याची शिकार ठरलेलीच. आणि याचा परिणाम काय होतोय ते हा आकडा सांगतो. 80%. विचार करा, युद्धात होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी तब्बल 80% मृत्यू दोन्ही बाजूंनी फक्त आणि फक्त ड्रोन हल्ल्यांमुळे होत आहेत. या एकाच तंत्रज्ञानाचा प्रभाव किती प्रचंड आहे हे यावरून आपल्या लक्षात येतं. हे म्हणजे एक सतत चालणारं उंदरा मांजराचं युद्धच आहे. बघा, एका बाजूने ड्रोन हल्ले होत राहतात तर दुसरी बाजू काय करते तर फ्रँकेनस्टाईन टाक्यांसारखे तात्पुरते पण प्रभावी उपाय शोधून काढते. म्हणजे टाक्यांवर असे पिंजरे बसवले जातात, ड्रोन पकडण्यासाठी रस्त्यांवर जाळ्या लावल्या जातात. एवढंच नाही तर जॅमिंग टाळण्यासाठी ड्रोन्समध्ये फायबर ऑप्टिक वायरचा वापर होतोय. म्हणजे तंत्रज्ञानाची लढाई अगदी टोकाला पोचली आहे. आता जरा युद्धाच्या अर्थकारणाबद्दल बोलूया, कारण इथे तर सगळी समीकरणंच उलटीपालटी झाली आहेत. ही तुलना बघा. एका बाजूला आहे रशियाची एखादी महागडी युद्धनौका, जिची किंमत आहे कोट्यावधी डॉलर्स, आणि दुसऱ्या बाजूला युक्रेनचा एक छोटा सी बेबी ड्रोन, किंमत फक्त $3 लाख. म्हणजे खर्चात जमीन आसमानाचा फरक आहे. आणि हाच फरक युद्धाचे नियम बदलतोय. आणि या कमी खर्चाचा परिणाम किती मोठा आहे हे या आकड्यावरून बघा. 11. युक्रेनच्या याच स्वस्त सागरी ड्रोन्सनी रशियाची तब्बल 11 जहाजं एकतर बुडवली आहेत किंवा पूर्णपणे निकामी केली आहेत. हे एक प्रचंड मोठं सामरिक यश आहे, नाही का? एका ड्रोन ऑपरेटरने जे म्हटले ना ते खूप महत्वाचं आहे. तो म्हणतो, एका मोठ्या जहाजापेक्षा आमच्याकडे अशी 10 लहान जहाजे असणं खूप चांगलं आहे. आणि हे वाक्यच नवीन रणनीतिकार आहे हे सांगतं. म्हणजे आता काही मोजक्या महागड्या साधनांवर अवलंबून न राहता मोठ्या संख्येने कमी किमतीची, प्रसंगी नष्ट झाली तरी चालतील अशी साधनं वापरण्यावर भर दिला जातोय. आणि हेच आधुनिक युद्धाचे कठोर सत्य आहे. याला नंबर्स गेम असंही म्हणतात. म्हणजे काय तर कॉस्ट पर किल. एका रशियन सैनिकाला मारण्यासाठी येणारा खर्च आता $1000पेक्षाही कमी झाला आहे. ड्रोन्समुळे शत्रूला संपवणं इतकं कार्यक्षम आणि स्वस्त झालं आहे. पण हा वेग फक्त लढाईपुरता मर्यादित नाहीये. तो नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यात आणि ते तैनात करण्यातही दिसतोय. आणि हाच आपला पुढचा भाग आहे, 1 आठवड्याचं नवनिर्मिती चक्र. आणि हे चक्र कसं चालतं तेही अविश्वसनीय आहे. याला म्हणतात बॅटलफील्ड फीडबॅक लूप. म्हणजे काय होतं तर आधी ड्रोन थेट फ्रंटलाईनवर तैनात केला जातो. मग तिथल्या सैनिकांकडून त्याचा वापर करताना काय अडचणी आल्या, काय सुधारणा हव्यात याचा फीडबॅक घेतला जातो. त्या फीडबॅकच्या आधारावर डिझाईनमध्ये लगेच सुधारणा केली जाते आणि मग नवीन सुधारित आवृत्ती पुन्हा तैनात केली जाते. हे चक्र अव्याहतपणे सुरू राहतं. आता ही गोष्ट ऐकून तर धक्काच बसेल. हे नवनिर्मितीचं चक्र साधारणपणे फक्त 1 आठवड्याचं आहे. हो, फक्त 1 आठवडा. जरा विचार करा, जिथे पारंपरिक संरक्षण कार्यक्रमांमध्ये एखादी नवीन शस्त्रप्रणाली बनवायला कित्येक वर्ष लागतात, तिथे ड्रोन तंत्रज्ञानामध्ये 1 आठवड्यात नवीन व्हर्जन तयार होते. हा वेगच खरं तर अकल्पनीय आहे. आणि या वेगामुळे उत्पादन मॉडेलसुद्धा बदललं आहे. पारंपरिक पद्धतीत काय होतं तर मोठे सरकारी कारखाने असायचे जे एकाच ठिकाणी असत. त्यामुळे शत्रूच्या हल्ल्यासाठी ते सोपं लक्ष्य ठरत. पण आताचं मॉडेल पूर्णपणे वेगळं आहे. हे अजाईल म्हणजे चपळ मॉडेल आहे. यात उत्पादन वेगवेगळ्या छोट्या नागरी केंद्रांमध्ये विभागलेलं असतं. त्यामुळे ते अधिक लवचिक आणि सुरक्षित बनतं. याचे एक ठोस उदाहरण म्हणजे ड्रोनचं उत्पादन आता एका ठिकाणी न होता 20 पेक्षा जास्त वेगवेगळ्या ठिकाणी विभागलं गेलंय. का तर शत्रूच्या हल्ल्याचा धोका कमी करण्यासाठी एका ठिकाणी हल्ला झाला तरी बाकीचं उत्पादन सुरू राहतं. याला म्हणतात पुरवठा साखळीतली लवचिकता, जी युद्धाच्या काळात सगळ्यात महत्त्वाची असते. तंत्रज्ञान, वेग, अर्थकारण हे सगळं झालं. पण या सगळ्याच्या केंद्रस्थानी एक सर्वात महत्त्वाचा घटक आहे. तो म्हणजे मानवी जीवन. आणि आता आपण बघणार आहोत की मानवी जीव वाचवण्यासाठी या ऑटोनॉमस सिस्टम्सचा कसा वापर होतोय.
आणि आता रोबोटिक सिस्टम्स अशा काही भूमिका साकारत आहेत ज्याचा आपण काही वर्षांपूर्वी विचारही केला नसता. उदाहरणार्थ, एका ग्राउंड ड्रोनने तब्बल 45 दिवस एकट्याने शत्रूचा हल्ला रोखून धरला. इतकंच नाही तर एका रोबोटिक ड्रोनने 3 सैनिकांना शरण यायला भाग पाडलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिमोट कंट्रोल सशस्त्र ड्रोन्स आता जखमी सैनिकांना धोकादायक क्षेत्रातून बाहेर काढण्याचं काम करत आहेत. या सगळ्याच्या मागे एकच मुख्य विचार आहे आणि तो या वाक्यात अगदी स्पष्ट दिसतो. आम्ही लढायला रोबोट पाठवू शकतो जेणेकरून आम्हाला मानवी जीव धोक्यात घालावा लागणार नाही, कारण मानवी जीवन हेच सर्वात महत्त्वाचं आहे. आणि हेच तत्त्वज्ञान या संपूर्ण तंत्रज्ञानाच्या विकासाला चालना देत आहे. बरं, युक्रेनमध्ये घडणाऱ्या या क्रांतीचे पडसाद आता जगभर उमटत आहेत. विशेषतः अमेरिकेचं सैन्य आणि त्यांच्या मित्रराष्ट्रांना आता हे नवीन धडे शिकण्यासाठी धडपड करावी लागते आहे. हे एक उदाहरण ऐका म्हणजे तुम्हाला कळेल. नाटोच्या एका सरावामध्ये ड्रोन ऑपरेटर्सच्या एका अगदी लहानशा गटाने नाटोच्या तब्बल 1000 सैनिकांना हरवलं. यावरून हे अगदी स्पष्ट होतं की पारंपरिक सैन्य या नवीन तंत्रज्ञान आणि डावपेचांपुढे किती तकलादू ठरू शकतं. कॅप्टन रोनन सेप्टन हे एक अमेरिकन आर्मी ऑफिसर आहेत ज्यांनी युक्रेनियन सैनिकांसोबत प्रशिक्षण घेतलं. त्यांचा अनुभव काय सांगतो? ते म्हणतात, आमच्यासाठी पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा धडा हा होता की आम्हाला अजून जास्त ड्रोन्सची गरज आहे. ते प्रत्येक ठिकाणी सगळीकडे असले पाहिजेत. त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या क्षमतेमध्ये किती मोठी दरी निर्माण झालीय. यामुळेच अमेरिका आता फक्त ड्रोन विकत घेण्यावर थांबलेली नाहीये, ते आता युक्रेनप्रमाणेच नवनिर्मितीची संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी त्यांनी डझनभर फोर्ज नावाच्या इनोव्हेशन लॅब सुरू केल्या आहेत, जिथे कोणत्याही पदावरचा सैनिक प्रयोग करू शकतो. ॲब्राम्स रणगाडे आणि हॉविचर तोफांसोबत ड्रोन कसे वापरता येतील यावर काम सुरू आहे. यामागचा विचार एकच आहे, हे धडे आत्ताच शिकलेले बरे, नाहीतर भविष्यात ते रक्ताने शिकावे लागतील. तर मग भविष्यात काय आहे? पुढची मोठी झेप कोणती असेल? तर ती आहे एकत्र काम करणारे ड्रोन्स, म्हणजे अक्षरशः मधमाशांच्या थव्याप्रमाणे हल्ला करणारे ड्रोन्स. यालाच ड्रोन स्वॉर्म्स असं म्हणतात. आणि रणांगणातील तंत्रज्ञानातील ही पुढची महाक्रांती ठरू शकते. तर मग या सगळ्या विवेचनाच्या शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न उरतो. लष्करी वर्चस्वाची व्याख्या आता बदलली आहे का? ते आता केवळ शस्त्रबळावर अवलंबून नाही, तर नवनिर्मितीच्या वेगावर अवलंबून आहे का? म्हणजे ज्याच्याकडे जास्त शस्त्र आहेत तो नाही, तर जो जास्त वेगाने नवीन तंत्रज्ञान विकसित करतो तोच खरा सामर्थ्यवान ठरेल? यावर विचार करायला हवा.